सत्य. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. सत्याविषयी बोलताना गुरुदेव म्हणतायत की सत्य काय आहे. जे दिसते ते सत्य नाहीये. की जसं हे एखादं झाड आहे, जे काही दिवसापूर्वी नव्हतं, आज आहे, उद्या राहणार नाही, ते जे आहे ते सत्य नाहीये. आणि अजून गुरुदेव सांगतायत की असं काय आहे की जे आपल्याला दृष्ट होऊ देत नाहीये, की आपण शरीर आणि आपलं जे वास्तव आहे त्याला आपण वेगळं का पाहत नाहीये, असं पण सांगतायत. व्हेरी गुड. हा बोला. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. गुरुदेव म्हणतात की सत्य को अमृत के समान मानू. जसं की गीतेमध्ये भगवंताने सांगितले, नांतवून छादिर्णाच्या संप्रतिष्ठा बहुमतेन सिद्धी. म्हणजे जिकडे जास्त मत असेल तर ती गोष्ट खरी असते. मग भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. तर वर्तमान काळामध्येच फक्त संसार आहे. भूतकाळ आणि भविष्यकाळ म्हणतो की संसार नाही. नांतो न चादिर्ण. तसं गुरुदेव म्हणतात की सत्य तिन्ही काळामध्ये सारखा असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा विशेष भज शब्द. भज धातूपासून भजन शब्द तयार झाला. तर भजन करत असताना खूप सुंदर गुरुदेवांनी सांगितले की व्यष्टी आणि समष्टी. मग भजन ते कोणतंही असो, काकडा असेल, कीर्तन असेल, नामस्मरण असेल, आपला सत्संग असेल, व्यष्टी ते समष्टी एकरूप होऊन तो जो आनंद आहे, तर त्यावेळेस आपण संपूर्ण नखशिखांत तो भगवंताचा ब्रह्मानंद आपण अनुभव घेऊ शकतो, अनुभव घेतो आणि आपण त्यासारखं स्वरूप होतो. जसं की आपण शिरा आहे, पाहुण्याकडे गेल्यानंतर आपल्याला जर शिरा दिला आणि त्याच्यामध्ये जर आपण साखर पाहिली तर साखर दिसत नाही, तसं आपण त्याच्याशी एकरूप होतो. त्यावेळेस भजन होत असते. त्याला भजन म्हणतात असं गुरुदेव म्हणतात. तेवढी एकरूपता त्या भजनामध्ये, त्या सत्संगामध्ये आल्यानंतरच तो अनुभव येतो. आणि त्यालाच भज शब्दापासून जो भजन शब्द तयार झाला त्याचा खरा अर्थ मग तो आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. भजनाविषयी गुरुदेव बोलत असताना अजून म्हणतायत की एका शब्दाला आपण आपल्यापासून इतरांकडे वारंवार फिरवतो आणि छोट्या छोट्या मनामधून ते विशाल काय मनामध्ये जातं आणि मग ते भजन होतं, असं पण म्हणतात. आणि याचा अनुभव मला काकड्यामध्ये खूप आलाय सर, खूप आलाय. हा बोला. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. गुरुदेव म्हणतात की कुठलीही परिस्थिती आणि व्यक्ती यांच्याशी वस्तूने जोडू नये. त्याचबरोबर व्यक्तीला सतत असंतुष्ट राहण्याची सवय पडलेली असते. त्यामुळे मुल्ला नसरुद्दीनचं उदाहरण तिथं सरांनी दिलं की सत्य को अमृत जैसे मानो. सत्याची खरी व्याख्या त्यांनी सांगितली की समय का असर जिस पर पड़ता है वही सत्य है. यह शरीर पंचमहाभूतों से बना है. शरीर इस दुनिया का एक अंग है, इसलिए सत्य को मानो और सत्संग में जाओ, सत्संग करो, सत्संग में संतोष जरूर होता है, ऐसा गुरुदेव का कहना है. सत्संगामध्ये संतोष होतो, पण गुरुदेवांनी खूप छान सांगितले की जसं एखादा ते हातपंप असतो, हो, त्याच्यात पाणी टाकल्यानंतर मग पाणी येतं. तर तसं न होता आपण म्हणजे आतून पाणी किती येते आणि किती पाणी टाकल्यावर समजा आतून पाणी येईल, म्हणजे तसं नको. तर भज शब्दाचा अर्थ गुरुदेवांनी, आणि
गुरुदेवांची भाषा म्हणजे खूप हाय लेवलची आहे. हिवरेकर सर आपल्याला समजून सांगतात ते खूप छान वाटते, कारण त्यांनी जे बोलले ते आपल्याला कळलंच असं नाहीये. कारण ती श्रुती आहे, है की नाही? म्हणजे शब्द नाही ते, तर त्यांच्या वाणीतून जे शब्द निघतात त्याचा अर्थ सुद्धा कळण्यासाठी आपण खूप लहान पडतो. पण आपल्याला हिवरेकर सर समजून सांगतात, खूप छान गोष्ट आहे. सत्संगात गेलो म्हणजे तो सत्संग नाही, तर भज व्यष्टी आणि समष्टीशी एकरूप होऊन जे आपण भजन म्हणतो ते भजन. आणि सत्संगात गेल्यानंतर माणूस एकरूप होतोच. नाही सर, असं नाही. व्यष्टी आणि समष्टीचं नाही, आपले यष्टी सत्य हिवरेकर सर आहे, पण सांगतील. आपल्याला जरा आतून जर आपल्याला भाव आपले निर्भर होत असतील तर आपण हिवरेकर एकरूप सर हिवरेकर सर सांगतील नंतर हो हो व्यष्टी सांगतील. आणि समष्टी. हो. चला अजून. तर तुम्ही सांगा आता व्यष्टी आणि समष्टी. दृश्य आणि दृष्टा यासारखा असावं. हा, ठीक आहे, पुढे सांगा कोणी अजून. आणि एक क्षण सुद्धा लागत नाही मुक्त व्हायला. तो क्षण, जसं की देवाची द्वारी उभा क्षण बरी, पण तो क्षण आपल्या आयुष्यात येण्यासाठी म्हणजे भजन आवश्यक आहे. मग त्या क्वालिटीचं भजन. भजन तर सगळेच करतात, है की नाही? आयुष्याचे आयुष्य गेले भजन करून करून, पण जे गुरुदेवांनी भजन सांगितलं ते भजन झाल्यानंतर एक क्षण लागतो मुक्ती प्राप्त होण्यासाठी. गुरुदेवांनी सांगितलं त्या भजेबद्दल की वाणी के पीछे उसका अर्थ भागता है. भजन तर सगळेच करतात, तर सगळ्यांना त्याचा अर्थ समजत नाही. अर्थ न समजून भजन करणे आणि समजून भजन करण्यात फरक आहे, म्हणून आता गुरुदेव सांगतील आपल्याला. चला पुढे. हा, जय जय गुरुदेव. गुरुदेव. हा, बोला. गुरुदेवांनी सुरुवातीलाच सांगितले होते की वस्तू, व्यक्ती, परिस्थिती हा. यामुळे आपल्याला संतोष मिळेल, परंतु ते काही फार काळ टिकेल असं नाही. हो. कारण संतोष राहणे हे आपल्याला सवय करून घ्यावं लागते हम्म. आणि तो आपला स्वभाव बनवावा लागते, तरच आपण संतोष राहू शकतो, असं गुरुदेवांनी सांगितलेलं आहे. आणि संतोष म्हणजे हे अमृतासम आहे असं सांगितलेलं. त्यानंतर सत्याबाबत बोलताना, सत्य हे त्रिकालाबाधित आहे, म्हणजे त्याला कुठल्याही वेळेमुळे किंवा कालामुळे बाधित होत नाही, ते म्हणजे सत्य. जसं की अबाधित राहते. हा, अबाधित, त्रिकालाबाधित. आणि म्हणजे आपण पृथ्वी नाही किंवा जल नाही, हम्म, हम्म. तर आपण एक शुद्ध चैतन्य आहोत हे समजून घ्यायला पाहिजे, आणि तेव्हाच आपण मुक्त होऊ शकतो, असं गुरुदेवांनी सांगितलं. हा, आणि जय गुरु. साक्षी होऊन. हा सर, बोला सर. हा, बरोबर आहे. बोला सर. साक्षी होऊन कधी पाहता येते? ज्यावेळेस आपण चिद्रूप आहोत. स्वतः आपण ज्यावेळेस चिद्रूप आहोत, आपण या याच्यातून पाहिल्यानंतर मग आपण साक्षी होऊन पाहू शकतो. आणि त्रिकालाबाधित म्हणजे भूत, भविष्य आणि वर्तमान काळ. हे सत्य भूतकाळात आहे, भविष्य काळात आहे आणि वर्तमान काळात सुद्धा आहे, अबाधित आहे. हा, बोला.
अजून कोणाला सांगायचंय सांगा. छान वाटतंय ना, ऐकताना चांगलं वाटतंय ना. हो खूप सर, छान सर. छान आहे सर, खूप छान. सर तुम्ही सांगा आता व्यष्टी आणि समष्टी. तुमच्या मुखातून ऐकायचंय. आपल्या भोवताली वातावरणात सगळीकडे आपल्याला जे जे काय दिसतंय है ना, आपल्या इंद्रियांनी दिसतंय है ना, जे जे काय आपण पाहतो, जसं ही पूर्ण सृष्टी, ही समष्टी कशानं बनलेली आहे? पंचतत्वानं बनलेली आहे, हो, पंचतत्व. है ना. मग हे पंचतत्व कसे आहेत? हे त्रिकालाबाधित नाही आहेत, हो. है की नाही. जसं गुरुदेवांनी छान सांगितलं की ह्याच्यामध्ये भाजीपाला आहे, भोपळा आहे, गहू हो. आहे, तांदूळ आहे, तर ते उद्याच्याला प्रवचनामध्ये येऊन बसणार आहेत. कशा रूपामध्ये? आपण ते खाल्ले म्हणजे शरीर, है ना. त्याचे रूप वेगवेगळे, स्वयंपाकघरात वेगळं, नंतर खाल्ल्यानंतर वेगळं. आपली सगळ्यात मोठी गफलत काय होते माहिती का, की शरीराला आपण सत्य समजतो. हो. शरीराला काय समजतो आपण? सत्य समजतो. पण शरीर कसं आहे? नश्वर आहे, है की नाही. ह्या पंचतत्वापासून बनलेला आहे. हा जो प्रपंच आहे, हा प्रपंच जो आहे तो आपल्या शरीरामध्ये आहे, शरीर प्रपंचापासून आहे. तर मग याचा अर्थ असा नाहीये की ह्याला सगळं त्याग करायचा, असं नाही. तर हे प्रपंच जे आहे आपल्या शरीराची देखभाल करणार आहे, तर त्या नियमानुसार त्याला चालू द्यायचं. भूक लागली जेवण करायचं, तहान लागली पाणी प्यायचं, आहे की नाही. ह्याला सोडायचं नाहीये, परंतु हे सत्य नाही आहे हे जाणून घ्यायचं. आणि हे केव्हा जाणून घेतलं जाईल? जेव्हा आपण भजन करायला लागू, आहे की नाही. भजन म्हणजे काय? साधा सोप्या भाषेमध्ये भजन या शब्दाचा अर्थ शेअरिंग. एकच शब्द आपण सगळ्यांच्या मनामधून आपण तोच शब्द येतो, आणि मग तिथे काय होते? समष्टी आणि व्यष्टी हे सगळे एकरूप व्हायला लागतात त्या क्षणापुरते, आणि तिथेच मग मोक्ष, मुक्ती, त्या क्षणामध्ये मुक्ती आहे. जसं आता महेश सरांनी सांगितलं की संत ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं? देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. जे तो क्षण जो आहे, देवाची दारी उभून म्हणजे उगत इकडं तिकडं करत नाहीये, तर पूर्ण ही समष्टी आणि आपल्या आतमधलं चिद्रूप आहे ह्याची एकत्रितपणा, एकता त्याची जेव्हा होते, त्यावेळेस तो क्षण म्हणजे कशाचा आहे? मोक्षाचा, मुक्तीचा क्षण आहे. त्या क्षणी तुला मुक्ती मिळेल. पण असं का होत नाही? होतंय का? ऐकायला खूप छान आहे की नाही. कित्येकदा आपण भजनामध्ये गेलो, एकरूप झालो, तल्लीन झालो, आहे की नाही. पुन्हा त्याच्यातून बाहेर आलो आणि पुन्हा आपली व्यष्टी आणि समष्टीचं भांडण पुन्हा चालू झालं.
बरोबर आहे ना, करेक्ट आहे ना, है की नाही? तर मग हे आपल्याला समजणं आणि ह्याची जाणीव होणं आणि ह्याचं आचरण होणं ज्या क्षणी जमेल त्या क्षणी काय आहे, आपल्याला मुक्ती आहे. मग त्यासाठी सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. सत्य काय आहे? तर सत्याचं सगळ्यात छान सांगितलेलं आहे की आपल्यामध्ये जे चैतन्य आहे ना, आपल्या सगळ्यांमध्ये चैतन्य आहे ना, आहे की नाही? हो हो आणि ते चैतन्य वेगळं आहे का? तुमचं वेगळं, माझं वेगळं, ह्यांचं वेगळं आहे का? नाही. एक चैतन्य आहे. आणि हे चैतन्य केव्हापासून आहे? आधी होतं, आता आहे, पुढेही राहणार आहे. म्हणून ते काय आहे? सत्य आहे. हे जाणून घेणं, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून काय सांगितलं की हे समजून घे, है की नाही? मग त्यावेळेस काय दिलं त्यांनी? उपदेश पण केला आणि आशीर्वाद पण दिला. म्हणजे गुरुच्या वाणीमध्ये काय असते? आज्ञा पण असते आणि आशीर्वाद पण असतो. हो. तर हे तुझ्यामध्ये हे उतरलं पाहिजे. हा आशीर्वाद आहे आणि असं कर, ही आज्ञा आहे. म्हणजेच गुरूंचं कार्य काय आहे की ते तुम्हाला असंच नुसतं सोडून नाही देणार, हे कर तू असं नाहीये. तर गुरुच्या वाणीमध्ये काय आहे? आशीर्वाद पण आहे आणि आज्ञा पण आहे. म्हणून गुरुचा प्रत्येक शब्द जो आहे तो कसा आहे? पियुषवत आहे, अमृता समान आहे, है की नाही? पियुषवत आहे. प्रत्येक वाणीतला शब्द न शब्द, अक्षर न अक्षर काय आहे? ते अमृतवाणी आहे. आणि हे जेव्हा आपल्याला समजायला लागेल तर त्यावेळेस आपण मुक्तीकडे जाऊ, मोक्षाकडे जाऊ. हे समजतच नाही. आणि समजल्यानंतर मग त्याला काही वेळ लागत नाही. तो क्षण आपला मुक्तीचा क्षण असतो, आहे की नाही? मग त्यासाठी पहिलं काय सांगितलं? सत्य. सत्य काय आहे? एकमेव सत्य काय आहे की हे जे चैतन्य आपल्यामधलं आहे, चिद्रूप, आहे की नाही? चैतन्य रूप जे आहे ते सत्य आहे. मग हे सगळं जाणून घेऊन सुद्धा आपल्यामध्ये असं काय आहे की जे आपल्याला ह्याची जाणीव करून देत नाही, होत नाही त्याची जाणीव. तिथपर्यंत आपण जात नाही, है की नाही? तर याच्याविषयी गुरुदेव आपल्याला उद्या सांगणार आहेत, आहे की नाही? मग आता सध्या आपण काय संकल्प घ्यायचा इथून पुढे? एक पहिला महत्वाचा संकल्प आहे तो म्हणजे ह्या प्रपंचामध्ये जे जे चाललेलं आहे त्याच्या नियमानुसार आपलं वर्तन करणं, हा आपला संकल्प असला पाहिजे. त्या मुलासारखं नाही आहे, आजच्या आज मला साक्षात्कार करा तोपर्यंत मी जेवण करणार नाही, असं नाहीये. तर ह्या प्रपंचाचा जो नियम आहे त्या नियमानुसारच आपलं आचरण असलं पाहिजे, आहे ना? नाही तर काय, मग सगळंच असत्य आहे. मग त्या सगळ्या असत्याचा त्याग करायचा, मग जेवायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, कुणाशी काय बोलायचं नाही, कुठंतरी जायचं, निघून जायचं, असं नाहीये, की नाही? मग आपला संकल्प काय आहे? प्रपंच जे आहे तो प्रपंचाच्या नियमाचं पालन करायचं. लक्षात आलं? त्या नियमाचं पालन करणं हे आपलं संकल्प आहे. आणि त्यानंतर मग संतोष. संतोषची आपल्याला सवय लावून घ्यायची. आपल्यामध्ये संतोष नाहीये अशातली बाब नाही, आहे, आहे. संपत्ती आहे आपली, है ना?
परंतु ती संपत्ती कशी आतून जेव्हा येते त्यावेळेस ती संपत नाही. यामध्ये खूप चांगलं उदाहरण दिलं गुरुदेवांनी समजण्यासाठी, की हापसा मारायचा असेल तर खालून पाणी काढायचं असेल तर वरून पाणी टाकावं लागतं. ते टाकल्यानंतर ते पाणी त्याला सपोर्ट करते आणि मग खालून पाणी येते, आहे की नाही? तर मग आता असं आता किती. आपल्याला असं उदाहरण देता येईल का सर, हा भजनामध्ये जेव्हा आपण कृती पण करतो हाताने आणि आतून आपल्या उर्मी जी येते अभंग म्हणण्याची, ईश्वराशी तादात्म्य होण्याची, तसाच तो प्रकार आहे म्हणावा लागेल. हा तसाच प्रकार आहे. म्हणजे आणि तुम्ही जे म्हणालात ना समस्या आणि एकच जाणून घ्या की समष्टी म्हणजे हा प्रपंच आहे. प्रपंचाच्या नियमानुसार हो. चालायचं. जास्त भानगडीत, जास्त मध्ये भुसा भरून नाही घ्यायचा. त्याच्या नियमानुसार चालायचं. त्याचे कुठलाही नियम जो आहे तो मोडायचा नाही, आहे की नाही? आणि मग ज्या क्षणी आपण जाणतो की आपण कोण आहोत, चैतन्य रूप आहोत, चिद्रूप आहोत, मग काय होईल? आपल्यामधला साक्षी भाव जागृत होईल आणि तिथे मग मुक्ती आहे, मोक्ष आहे. तो क्षण कशाचा आहे? मुक्तीचा आहे, मोक्षाचा तो क्षण आहे. पण त्यासाठी आधी हे सगळं करावं लागेल आपल्याला, आहे की नाही? मग आणि संतोष. याबरोबरच अजून एक सांगितलं, हा बोला. युक्त आहार विहार. हा, ते तर आहार आहे. सुद्धा युक्त पाहिजे, झोप सुद्धा तेवढीच पाहिजे. आहार विहार हे सुद्धा महत्वाचे आहेत सर. हो ना. हे सुद्धा गुरुदेवांनी आज सांगितलं. प्रपंचाचा नियम पालन करणं, त्याच्यामध्ये हे सगळं आलं. युक्त आहार विहार, झोप घ्यायची, उगाच जागरण करत बसायचं नाही. ह्या प्रपंचामध्ये जे नियम दिलेले आहेत त्या नियमाचं पालन करायचं. शरीराला, मनाला त्रास द्यायचा नाही. आलं का लक्षात? नंतर मग संतोष. तर संतोषाविषयी जे सांगितलेलं आहे की आपल्याला काय होते माहितीये का, बाहेरच्या व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती ह्यांच्याकडे आपण त्यांच्याशी एकरूपता होऊन आपण संतोष शोधायला लागतो, आनंद शोधायला लागतो. पण तो आनंद किती वेळ असतो? जसं वरून हापशामध्ये पाणी टाकलं तेवढ्या पुरता असतो. पण जेव्हा आपण ह्याच्याशी, व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती ह्याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा हे करतो, ह्यांच्यात आनंद न शोधता, संतोष न शोधता, आपला आतला जो संतोष, आपला जो स्वभाव आहे तो जेव्हा जागृत करतो, त्यावेळेस आपल्याला जे संतोष आहे त्याची सवय लागते. मग परिस्थिती कशी असो, व्यक्ती कोणीही समोर असो, वस्तू कोणतीही असो, त्याचा आपल्या आनंदाशी, आपल्या संतोषाची काही देणं घेणं नाही. नाही तर काय होते, समोर एखादी व्यक्ती आली, काही कारणानुसार आपलं त्याची अनबन झालेली असेल तर लगेच आनंद आपला उडून जातो. हे सगळं, एवढं सगळं सांगितलेलं ज्ञान त्या क्षणामध्ये सगळं गायब होऊन जातं, है ना? बरोबर आहे ना? भगवान सर, हा माणूस माझ्या डोळ्यासमोर आला नाही पाहिजे. कुठं गेलं ज्ञान? आहे की नाही? ज्ञान गायब होते त्यावेळेस सर. हे ज्ञान गायब होते. तर तो क्षण केव्हा आपल्याला, ते गायब न होण्याची प्रोसेस केव्हा होईल? जेव्हा आपण, आपला आतला संतोष आहे तो जागृत असेल. लक्षात आलं? ते सगळ्यात महत्वाचं, आणि त्यासाठी हे सगळं करावं लागेल.
तर मग आपण कोणकोणते संकल्प घेतलेले आहेत? थोडस रिवाइज करत राहायचं आणि त्याच्यावर आपल्याला आपल्या दररोजच्या आचरणामध्ये त्याला आणायचं, है ना? काल आपण यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी याबाबत केलं होतं शेवटी. है ना? योगासनं केले की त्या सगळ्या अष्टांग योगाचं आपल्याला पालन होत आहे, ते करायचं हो. पालन. हो. आणि कुठलीही परिस्थिती काही असो, व्यक्ती कोणी आपल्या समोर येऊ किंवा वस्तू कुठलीही कशीही असो, आपल्या आतमधला आनंद जो आहे तो जाऊ द्यायचा नाही. नाही. त्याला सवय करावी लागते. काही क्षण होईल, नाही अशातली बाब नाही, पण लगेचच्या लगेच ते बदललं पाहिजे. लगेचच्या लगे आपल्याला रिमाइंड झालं पाहिजे की ह्यांच्यामुळं आपला आनंद आपल्याला घालवायचा नाही, नाही. है की नाही? आणि सत्यासोबत राहायचं. वेगवेगळ्या स्तरामध्ये, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सत्य जे आहे ते, म्हणून सत्य बहुआयामी असत. हो. सत्य कसं आहे? बहुआयामी आहे. गुरुदेव एक चांगलं उदाहरण सांगतात, ते सांगतो तुम्हाला आणि मग आजचं आपलं हे करू. आपला घर आहे, आपल्या घराच्या उत्तरेला उभा राहिलेला माणूस, आपण येऊन त्याला विचारलं की हे घर कुठे आहे, तर तो काय म्हणणार? तुम्ही दक्षिणेकडे जा, एवढे पावल गेल्यानंतर तुमचं घर मिळेल. दक्षिणेकडे उभा असलेल्या माणसाला विचारलं तर तो काय म्हणेल? उत्तरेकडे जा, एवढं पाऊल गेल्यानंतर ते घर आहे. पूर्वेकडे उभं राहिलेल्या माणसाला विचारलं तर तो काय म्हणेल? पश्चिमेकडे एवढं पाऊल जा, ते घर आहे. पश्चिमेकडे उभं राहिलेल्या माणसाला विचारलं तो काय म्हणेल? पूर्वेकडे एवढं पाऊल जा, पूर्वेकडे. घर आहे. आता हे चारही सत्य आहेत की नाही? मग ज्या ठिकाणी जो उभा आहे, ज्या स्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये ज्या स्टेजमध्ये आपण उभे आहोत, तिथून जे आपलं ऑब्झर्वेशन असते ते त्या वेळापुरतं ते सत्य आहे. आहे की नाही? म्हणून सत्याला काय, आता पुढे सांगतील गुरुदेव, सत्य हे कसं असतं? बहुआयामी असत. समजलं? चल, कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. आज पाऊस झाला इकडे खूप.